झी 24 तास एक पाऊल पुढे। अनधिकृत बांधकामावरील कारवाई विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला हिंसक वळण लागले। मध्यरात्रीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली आहे। ठाण्यात बंदच्या माध्यमातून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। रात्रीत स्थानिक नेते बंदसाठी लोकांवर दबाव आणताना दिसत होते। 4 TMT 2 ST आणि 1 खासगी बस फोडण्यात आली। 3 छोटी वाहनंही फोडण्यात आली। याशिवाय बसेसची हवा काढून त्या रस्त्यात अडवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्टंटबाज राजकीय नेत्यांनी रात्रीपासूनच बंदची वातावरण निर्मिती केल्यानं सकाळपासून ठाण्यातल्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता। ठाण्यातही रिक्षा सेवाही बंद आहे। त्यामुळे ठाणे स्टेशन गाठताना ठाणेकरांचे हाल होत आहेत। राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हा बंद लादल्याची भीती आणि भावना ठाणेकरांमध्ये आहे। मानवतेचा बुरखा पांघरून अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या या नेत्यांच्या बंदविरोधात सर्वसामान्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे। अनधिकृत बांधकामं सुरू होती तेव्हा हे तथाकथित मानवतेचे पुजारी गेले होते तरी कुठे, असा सवालही ठाणेकर उपस्थित करतायत। अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवली आणि मुंबऱ्यासारख्या दुर्घटना घडली तर याची नैतिक जबाबदारी हे राजकीय नेते स्वीकारणार का? 15 वर्ष सत्ता गाजवणाऱ्यांना अनधिकृत बांधकामांना आळा घालता आला नाही का? ठाणेकरांना या चमको नेत्याच्या होर्डिंगच्या उंचीशी देणं घेणं नाहीये, तर कामाच्या खोलीची अपेक्षा आहे। त्यामुळे या बंदच्या स्टंटबाजीला ठाणेकरांनी अर्थातच मनापासून विरोध केलाय। काम होतात ते ज्या वॉर्डात होतात तिथला नगरसेवक ह्याला जबाबदार आहे आणि तिथला आमदार त्यांनी वॉर्ड ऑफिसरकडे कंप्लेंट करून नंतर ती तोडायला लावली पाहिजे। त्या वेळच्या वेळेला झालं आणि असं होत नसेल, जिथे कामं जास्त असतील अशी इल्लीगल, तिथल्या नगरसेवकाला अटक केली, आमदाराला अटक केली तर हा प्रश्न बराचसा सॉल्व्ह होईल। एवढा लांबून इथपर्यंत यायचं, पण इकडे आल्या बससाठी लाईन, ते बसही नाही, रिक्षा पण नाही मिळालेली। एवढं परत चालत तेवढं कोरम पण त्रासच झालाय शेवटी मला। असंही नाही की ड्युटी आमची 8 ते 9 तासाची, 12 तासाची ड्युटी आहे। 12 ड्युटी पण रात्री रिक्षा नाही म्हणतो, पण एवढं लांब चालत जायचं। झी 24 तास एक पाऊल पुढे।